जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. चालू घडामोडी या आपण जो उपक्रम सुरू केलाय त्याच्यामध्ये तुमचं लक्षदीप कर अकॅडमीच्या वतीने सर्वांचं हार्दिक स्वागत. चला बघू आपण आजच्या महत्त्वाच्या कोणकोणते 10 प्रश्न आहे चालू घडामोडीचे. 2025 ची महिला अंडर 19 विश्वचषक स्पर्धा ही कोणत्या संघाने जिंकली? बघा, भारताने जिंकली. गेल्या वर्षी देखील भारताने जिंकली होती. आणि आपल्याला उपविजेता जर विचारलं तर दक्षिण आफ्रिका हे काय असणार तर उपविजेता. आणि ठिकाण, स्पर्धेचं ठिकाण लक्षात असू द्या, परीक्षेला विचारू शकता. मलेशिया कोलामपूर या ठिकाणी स्पर्धा झाली. ही भारत व विजेता आणि उपविजेता विचारलं तर कोण सांगणार? आपला दक्षिण आफ्रिका. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न महत्वाचा आहे, वादग्रस्त झालेला प्रश्न आहे, परीक्षेला येऊ शकतो. 2025 ची महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता कोण ठरला? पृथ्वीराज मोहोळ हा विजेता ठरला. उपविजेता महेंद्र गायकवाड. याच्यामध्ये लक्षात असू द्या विजेता आणि उपविजेता. त्यानंतर ही महाराष्ट्र केसरी स्पर्धा कितवी होती जर विचारले आपल्याला तर सांगायचं 65वी होती. त्यानंतर बघा पुढे 2025 ची महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही कोणत्या ठिकाणी पार पडली? तर अहिल्यानगर या ठिकाणी ही स्पर्धा पार पडली. त्यानंतर महाराष्ट्र केसरीचा प्रथम कोण होते विजेते? तर दिनकर पाटील हे प्रथम विजेते होते. जेव्हा महाराष्ट्र केसरीला सुरुवात झाली त्यावेळी प्रथम विजेता जर आपल्याला परीक्षेला किंवा पेपरला जर विचारलं तर कोण सांगणार? दिनकर पाटील. त्यानंतर बघा 3 वेळा महाराष्ट्र केसरी झालेले खेळाडू कोण आहेत? तर नरसिंग यादव हे 3 वेळा सलग महाराष्ट्र केसरी झालेले, 2011, 2012, 2013. त्यानंतर आणखीन एक पैलवान आहे जे 3 वेळा महाराष्ट्र केसरी झालेले सलग, विजय चौधरी, 2014, 2015, 2016. मग आपल्याला वर्ष नाही लक्षात ठेवले तरी चालायला हरकत नाहीये, पण कोण कोण 3 वेळा महाराष्ट्र केसरी झाले लक्षात असू द्या. पहिले महाराष्ट्र केसरी दिनकर पाटील हे देखील लक्षात असू द्या. आणि कधी कधी पेपरला काय होतं ना, ह्या वर्षीचा न विचारता आपल्याला काय विचारता, मागच्या वर्षीचा महाराष्ट्र केसरीचा विजेता कोण होता तर ते देखील आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 66वी महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता जर आपल्याला विचारलं तर काय सांगणार? सिकंदर शेख हे गेल्या वर्षीचे महाराष्ट्र केसरी ठरलेले आहे. त्यानंतर बघा देशातील पहिले सौर शहर म्हणून कोणते ओळखले जाते? देशातील पहिले सौर शहर हे कोणते असणार मित्रांनो? सांची हे पहिलं काय असणार आहे? सौर शहर. आणि सौर ऊर्जेवर चालणारं जगातलं पहिलं विमानतळ जर विचारलं आपल्याला कोणतं आहे? कोची. कोची हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये येतं रे? तर बघा केरळ. कोची हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये येतं? केरळ. सौर ऊर्जेवर चालणार जगातलं पहिलं विमानतळ. त्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण. बघा मित्रांनो पुढचा प्रश्न आहे, सौर ऊर्जेवर चालणारं पहिलं गाव कोणतं? असं जर आपल्याला परीक्षेला जर विचारलं तर सांगायचं मोढेरा, गुजरात. सौर ऊर्जेवर चालणारं पहिलं गाव कोणतं आहे? तर मोढेरा, गुजरात असणार आहे. बघा त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. त्यानंतर बघा मराठी भाषा विभागाच्या सचिवपदी कोणाची निवड करण्यात आली? तर मराठी भाषा विभागाच्या सचिवपदी किरण कुलकर्णी यांची निवड केली आहे. आणि मित्रांनो आजचा प्रश्न तुमच्यासाठी, याचं उत्तर कमेंट करून सांगा. सी के नायडू जीवन गौरव पुरस्कार आहे हा नुकताच जाहीर झाला, हा कोणाला जाहीर झाला? याचं उत्तर जर तुम्हाला समजत असेल, याचा जर तुम्हाला फायदा होणार असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्हाला जर माहित असेल तर. धन्यवाद.